ऐकलात ना हा आवाज? अगदी बाजारासारखे कुरकुरीत. हे घरीच बनवलेले बनाना चिप्स आहेत. तेही अजिबात तेलकट न होणारे. बाहेरून जे केळ्याचे चिप्स आपण आणतो ना, ते खायला तर खूप छान लागतात, पण ते कोणत्या तेलात तळले ना याची आपल्याला खात्री नसते. म्हणून आज अगदी बाजारासारखे कुरकुरीत आणि हेल्दी असे बनाना चिप्स कसे बनवायचे ते आपण बघणार आहोत. नमस्कार, मी स्मिता. स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. रेसिपी जरा देखील आवडली तरी एक लाईक आणि कमेंट नक्की करा. आता या ठिकाणी अर्धा कप मी पाणी घेतले. त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हळद छान मिक्स करून घेतले. हे मीठ हळदीचं पाणी आपण तळताना वापरणार आहोत. आता एकूण 1 डझन एवढी कच्ची केळी आणली होती मी. आता केळी आणताना छान कच्ची आणि स्वच्छ अशी निवडून आणायची. कच्च्या केळ्यांमुळे खूप छान कुरकुरीत हे चिप्स होतात. अजिबात पिकलेली आणायची नाही आहेत. आता यांना मागचं पुढचं देठ काढायचं. काही खराब पार्ट असेल ना तो देखील आपल्याला काढून घ्यायचा आणि छिलरने छान स्वच्छ करून घ्यायची. खरं तर केळ्याची साल काढायला खूप त्रास देतं. असं छान छिलर असेल ना तर पटपट हे निघतात. आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्या केळ्यांची आपल्याला साल काढून अजिबात ठेवायची नाही. थोड्या थोड्या केळ्यांची साल काढायची आणि चिप्स तयार करायचे. एकत्र जर आपण साल काढून ठेवलं ना तर ती काळी पडतात बटाट्यासारखी. त्यामुळे एक बॅच तळून झाल्यावर पुढची बॅच तळताना त्याच्या आधीच आपल्याला साल काढायची, मग चिप्स तयार करायचे. असं केल्यामुळे खूप छान पांढरे शुभ्र आपले चिप्स तयार होतील. आता सुरुवातीला मी 4-5 केळ्यांची साल काढून घेतली आणि छान स्वच्छ करून घेतलेत. आता हे चिप्स तयार करण्यासाठी केळं आपली तयार झालीत. आता बटाट्याचे चिप्स तयार करतो ना त्या छिलरने मी यांचे चिप्स तयार केलेत. गोल चिप्स आणि लांबळे चिप्स असे दोन्ही प्रकारचे मी करणार आहे. आता गोल करताना उभा केळं आपल्याला पकडायचं आहे आणि छान गोल गोल चिप्स असे तयार करून घ्यायचे आहेत. आणि लांबळे चिप्स तयार करताना केळं हे आडवं पकडायचं आणि तळ हाताने दाबून असं त्याचे लांबळे चिप्स तयार करून घ्यायचे. खूप छान दिसतात. बाजारात देखील लांबळे चिप्स भरपूर प्रमाणात येतात, मस्त दिसतात आणि करायला देखील खूप सोपे आणि लांबळे चिप्स हे झटपट तयार होतात. आता डायरेक्ट तेलामध्ये देखील मी तळून दाखवणार आहे तुम्हाला, पण तेलात तळताना हाताला खूप चटके लागतात. त्यामुळे मी ताटातच ह्या पद्धतीने आधी सुरुवातीला चिप्स तयार करून घेतले, मग मी तेलात सोडले होते. पण ते तेलात टाकताना काय काळजी घ्यावी ना ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आता तेल छान तापून घेतलं आणि महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला आपल्याला हाय फ्लेमवरतीच हे चिप्स तयार करायचे. आता केळं डायरेक्ट तेलामध्ये तळताना आपल्याला चिप्स करताना हाय फ्लेम ठेवायची आणि पटपट असे चिप्स तयार करून घ्यायचे. असं डायरेक्ट तेलात टाकल्यामुळे अजिबात एकमेकाला चिपकत नाही ते आणि छान कुरकुरीत हे चिप्स तयार होतात. सुरुवातीला हाय फ्लेम ठेवायची. जवळजवळ 50% एवढे हे तळून झाले ना तोवर आपल्याला हाय फ्लेम ठेवायची. आजूबाजूच्या कड्या थोड्याशा हलक्या ब्राऊन दिसायला लागतात किंवा छान मोकळे मोकळे होतात ना त्या स्टेजला आपल्याला, किंवा निम्म्यावर तळून आले ना त्या स्टेजला आपल्याला हळदीचं पाणी टाकायचं आहे. हे मीठ हळदीचं 1 चमचाभर पाणी मी टाकलेलं आहे. गॅसची फ्लेम हाय ठेवायची. ह्या स्टेजलासुद्धा पाणी टाकल्यामुळे खूप तळतळतात ते. असं पूर्ण त्याचा फेस बुडबुडे फेस किंवा तळतळणं कमी झालं ना म्हणजे समजायचं आपली ही चिप्स तयार झालेली तळून. खूप छान कुरकुरीत असं तुम्ही आवाज देखील ऐकला असणार. खूप कुरकुरीत असे तळून झालेले आहेत. खूप झटपट तयार होतात. अगदी 10-15 मिनटात 1 डझन केळ्याची चिप्स माझे तयार झालेले आहेत. आता हळद टाकल्यामुळे सुंदर कलर आला आहे. जर तुम्ही उपवासाला करत असाल ना तर अजिबात हळद वापरण्याची गरज नाही. प्लेनच ते देखील खूप सुंदर दिसतात. आता पुढची बॅच टाकताना आपल्याला गॅसची फ्लेम हाय करून तेल छान तापून घ्यायचं आणि मग जे मी ताटात किसले होते ना ते टाकताना एक एक मोकळा करून आपल्याला चिप्स टाकायचे. ही काळजी मात्र आपल्याला घ्यायची. जर आपण सगळे चिप्स एकत्र टाकले ना तेलामध्ये तर ते एकमेकाला चिपकतात आणि छान कुरकुरीत होत नाही आणि मोकळे मोकळे तर अजिबात होत नाही. त्यामुळे एक एक मोकळा करून मग आपल्याला चिप्स तेलामध्ये सोडायचं आहे. आणि पहिल्या वेळेसला जर आपण 1 चमचाभर मीठ हळदीचं पाणी टाकलं होतं ना तर पुढची बॅच तळताना अगदी पाव चमचा एवढं मीठ हळदीचं पाणी टाकायचं. जर जास्त प्रत्येक बॅचला तुम्ही पाणी टाकत गेला ना तर ते खारसट चिप्स होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अगदी नंतर कमी प्रमाणात आपण ते हळद आणि मिठाचं पाणी वापरून हे चिप्स तळायचे. गॅसची फ्लेम हाय लो करत आपण हे चिप्स छान तळून घ्यायचे. लांबळे चिप्स देखील खूप सुंदर असे तळून झाले. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर कलर आला आहे आणि छान कुरकुरीत असे हे सगळे चिप्स तयार झालेत. अगदी झटपट 15-20 मिनटात सगळे चिप्स तयार झालेले आहेत. 1 डझन केळ्यामध्येच भरपूर प्रमाणात तयार केलेत मी. असे सगळे चिप्स मी तळून घेतलेले आहेत. फक्त तळताना कुठली काळजी घ्यायची, गॅसची फ्लेम कुठे हाय करायची, कुठे मिडियम करायची हे तुम्हाला मी सांगितले. मीठ आणि हळदीचं पाणी किती प्रमाणात वापरायचं हे देखील तुम्हाला सांगितले. तुम्ही जर ह्या टिप्स फॉलो केल्या ना अगदी बाजारासारखे कुरकुरीत हेल्दी चिप्स तुम्ही झटपट तयार करू शकतात. बघितलं ना किती सोपी पद्धत आहे. तुम्हीसुद्धा हे ट्राय करून बघा आणि घरच्या हेल्दी स्नॅक्सचा आनंद घ्या. 100% हेल्दी, घरच्या तेलात बनवलेले, अजिबात तेलकट न होणारे. उपवासाच्या दिवशी कितीही गडबड असली तरी देखील तुम्ही पटकन तयार करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे हे चिप्स महिनाभर अजिबात खराब होत नाही, कुरकुरीत राहतात छान. तुम्हाला जर का मसाला चिप्स आवडत असतील ना तर तुम्ही तयार चिप्सवरती लाल चटणी पावडर टाकून छान झणझणीत चटपटीत असे मसाला चिप्स तयार करू शकतात.
खूप सोप्या पद्धतीने आणि हेल्दी पद्धतीने झटपट अशी आजची रेसिपी आपण पाहिली. भरपूर टिप्ससह मी तुमच्याशी रेसिपी शेअर केली. मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी जरा देखील आवडली तरी एक लाईक नक्की करा, मित्र-नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. चला तर मग अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.